किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. बाल श्रोत्यांसाठी असणाऱ्या किलबिल या कार्यक्रमात मी नितीन ताथोड आपले मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचं तांत्रिक सहाय्य आहे बाळासाहेब खराटे यांचं, निर्मिती सहाय्य आहे प्रकाश वैद्य यांचं, सादरकर्ते आहेत सूरज घोळे आणि ही निर्मिती आहे अकोला आकाशवाणी केंद्राची. कार्यक्रमात निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांची सूरज घोळे यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करीत आहोत. बालमित्रांनो, किलबिल या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज असंच आपल्यासाठी भेटीला पाहुणे आले आहेत. मित्रांनो, आपण त्यांच्याशी संवाद करणार आहोत. निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत सर आपल्या भेटीला आले आहेत. सावंत सर, सर्व बालदोस्तांच्या वतीने आणि अकोला आकाशवाणीच्या वतीने मी आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपल्या या बालमित्रांना यांना फार निसर्गाचं सानिध्य फार कमी अनुभवायला मिळतं. हो. तर मला वाटतं नेमकं निसर्ग म्हणजे काय, आपण या निसर्गाची व्याख्याच जर त्यांना अगदी त्यांच्या सोपी भाषेमध्ये सांगितली तर. निसर्ग म्हणजे आपल्या परिसरामध्ये जे काही सजीव दिसतात आहे, की झाडं असतील, फुलं असतील, पानं असतील, पक्षी असतील, कीटक असतील, की ज्यांच्या माध्यमातून आपलं आयुष्य समृद्ध होतं, असा प्रत्येक घटक जर पाहिला तर तो निसर्ग आहे, असं माझी व्याख्या आहे. अच्छा सोपी. अच्छा, कारण माणसाला पाणी पाहिजे, हवा पाहिजे, जे माणूस स्वतः बनवू शकत नाही. बरोबर. ते बनवायला एक अख्खी सिस्टीम लागते. ती सिस्टीम म्हणजे निसर्ग आहे. हां. सर, आपण निसर्ग कट्ट्याच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवता, अनेक शाळांमध्ये जनजागृतीसुद्धा करता. हो. तर निसर्ग कट्टा या बालमित्रांसाठी कशा पद्धतीने कार्य करतं? मुळात कसं आहे की भारतीय संस्कृती जी आहे ती पर्यावरणपूरक आहे. आपले सगळे सण आहेत किंवा आपल्या ज्या काही प्रथा आहेत ह्या निसर्गाच्या संवर्धनासाठी कार्यरतच होत्या पहिलेपासून. म्हणजे सगळे, आता वडपौर्णिमेचा सण येईल पुढच्या महिन्यामध्ये, तो का करत होतो की वडाचं झाड ऑक्सिजन देतं आणि स्त्रियांनी जाऊन त्याची पूजा करायला पाहिजे की जेणेकरून त्याचा ऑक्सिजन त्यांना मिळाला पाहिजे. सोबतच वडाचं जे झाड आहे ते एक मोठी सिस्टीम आहे. त्याच्यावर अनेक कीटक आहेत, फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत. म्हणजे एक टोटल इकोसिस्टीम, एक झाड म्हणजे एक इकोसिस्टीम आहे आणि त्याचे खूप बेनिफिट्स निसर्गाला आपल्याला मिळत असतात. तर ही सिस्टीम कुठेतरी नवीन पिढीला कळायला पाहिजे आणि ती त्या सणांमधनं कळायला पाहिजे. आपली गाणी बरीचशी जी आहे, ओव्या आहेत किंवा हे आहेत किंवा संत तुकाराम महाराज यांनी केलेले अभंग आहे, हे निसर्गाला कुठेतरी जुळून आहे. आणि हा वारसा जो होता हा आपल्या दर पिढी दुसऱ्या पिढीला मिळत होता. पण मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं की टी व्ही आला घरामध्ये, त्याच्यानंतर आता मोबाईल आला घरामध्ये आणि ह्याच्यापासून आपली येणारी पिढी तुटली. म्हणजे जे संस्कार दिले जायचे ते कुठेतरी थांबले. म्हणजे आता आपण लहान मुलगा रडला की त्याला मोबाईलवर गाणे लावून देतो. आपण त्याला अंगाई गीत नाही गात. आपल्या अंगाई गीतामध्ये तुम्हाला चंद्र पण दिसत होता, तुम्हाला लिंबोणीचं झाड दिसत होतं आणि त्याच्यामधनं लिंबोणीच्या झाडाची ओळख झाल्यावर तुम्हाला एक अनुभव भेटत होता की झाड किती मोठं आहे. पण आता आपण बाहेरच देत नाही, आपण लगेच मुलाला मोबाईल देऊन देतो आणि त्याच्यावर गाणं ऐकतो आणि आई म्हणते नाही, ते ऐकल्याशिवाय तो झोपतच नाही किंवा ऐकल्याशिवाय तो जेवतच नाही. बरोबर. ह्या दोन गोष्टींमुळे येणारी पिढी कुठेतरी निसर्गाशी तुटून राहिलेली आहे, हे मला जाणवलं आणि हे कुठेतरी कनेक्ट करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तसंच अभ्यासक्रमामध्ये जो पर्यावरण हा विषय आहे त्याच्यामध्ये प्रदूषण आहे, सगळं आहे. म्हणजे जागतिक स्तरावरच्या सगळ्या गोष्टी आहेत, पण स्थानिक स्तरावरच्या कुठच्याच गोष्टी नाही आहे. आता नुकताच आपला जागतिक जैवविविधता दिन साजरा झाला. तर ह्याची थीमच ह्या वर्षी होती की तुम्ही ग्लोबली विचार करा पण ॲक्ट जो आहे तुमचा तो लोकली करा, म्हणजे तुमच्या स्थानिक पर्यावरणावर त्याचे परिणाम होतील. आणि अभ्यासक्रमामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण स्थानिक ह्याचं काहीच माहिती नव्हती. म्हणून मग मी निसर्ग कट्टा हा उपक्रम चालू केला की ज्याच्यामधनं त्यांच्या घराच्या आजूबाजूला, त्यांच्या शाळेच्या आजूबाजूला काय आहे, पक्षी कोणते आहेत, फुलपाखरं कोणते दिसतात आहेत, झाडं कोणती, आणि ह्याचा आणि त्या विद्यार्थ्याचा काय संबंध आहे हे जोडून देण्याचं काम निसर्ग कट्टा करत आहे. सर, आजकाल हल्ली लहान मुलांना झाडांची ओळख सुद्धा नाही आहे. कुठलं झाड आहे हे त्यांना माहीत नाही आहे, पक्ष्यांची सुद्धा ओळख नाही आहे. तर याविषयी पण आपण काय करता निसर्ग कट्टाच्या माध्यमातून? आम्ही शाळांमधनं स्लाईड शो घेतो. त्याच्यानंतर आता एक साधं उदाहरण देतो की आपल्याकडे आता पुस्तकांना कवर लावतात आणि त्याच्यावर आपलं एक स्टिकर लावतात, नाव, वर्ग वगैरे लिहिलेलं. तर आतापर्यंत ही सगळी जी स्टिकर होते त्याच्यावर एखादं कार्टून्स असायचं किंवा कारची चित्र असायचे. तर आपण गेली 5-6 वर्षापासून आपण
पर्यावरणाचे अभ्यास व्हावा म्हणून स्टिकर बनवत आहे. त्या स्टिकरमध्ये आपल्या परिसरातील 25 पक्ष्यांची नावं विथ फोटोग्राफ्स दिलेली आहे, 25 फुलपाखरांची नावं विथ फोटोग्राफ्स दिलेली आहे, झाडांची नावं आणि फोटोग्राफ्स दिलेली आहे, की जेणेकरून त्याला दररोज दिसलं पाहिजे आणि त्याची एक नजर तयार झाली पाहिजे. अरे हा पक्षी तर माझ्याकडे आहे, त्याचं नाव हे आहे. बरोबर. एकदा का पक्ष्यांची ओळख झाली की हळूहळू तो काय करतो, तो काय खातो, तो कुठे जातो हे बघण्याची आवड निर्माण होते आणि मग आपली त्या मुलाची पावलं हळू निसर्गामध्ये रमायला लागतात, बरोबर. तर निसर्गाकडे ते वळायला वळायला लागतात. सर, आता निसर्ग संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी आपला निसर्गकट्टा अनेक उपक्रम राबवत आहे. हो, तर मला वाटतं सध्या निसर्गकट्टा, सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक बीज सम्राट आणि सम्राज्ञी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. सर, याविषयी आपल्या विद्यार्थ्यांना अधिक काय सजग कराल सर? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की बरेचसे लोक बाहेरगावी जातात आणि पूर्वी प्रथाच होती की म्हणजे ज्याला आपण म्हणतो की अदर नॉलेज जे होतं, म्हणजे पुस्तकाबाहेरचं जे नॉलेज होतं ते कुठेतरी मामाच्या गावाला किंवा काकाच्या गावाला किंवा आजोळी भेटायचं. बरोबर. आणि त्याच्यामुळे पूर्ण उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे एक ओपन समर कॅम्प होता की ज्याच्यामध्ये सगळेजण मुलांना येऊन शिकवायचे काही ना काहीतरी. बरोबर. आता त्या समर कॅम्पची जागा बदललेली आहे आणि गावाला गेल्यानंतर काय करायचा हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे मुलांनी तिथे गेल्यावर पण मोबाईलमध्ये अडकून पडू नये किंवा टी व्हीमध्ये अडकून पडू नये म्हणून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे की बीज संकलन. उन्हाळ्यामध्ये बहुतांशी झाडांना बिया लागलेल्या असतात, फळं लागलेली असतात, तर त्याच्या बिया गोळा करायच्या आणि त्या आम्हाला द्यायच्या. हा एक बीज संकलनाचा कार्यक्रम आहे ज्याचं नाव आपण बीज साम्राज्ञी आणि बीज सम्राट असं दिलेलं आहे. आणि 5वीपासून तर 9वीपर्यंतच्या मुलं ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांनी बीजांचे संकलन म्हणजे नुसतं एक बी घेतलं तर चालणार नाही, तर जो विद्यार्थी जास्तीत जास्त प्रजातींच्या बिया गोळा करेल 1 ते 5 क्वांटिटीमध्ये, मग त्या 2 पण असू दे किंवा 50 असू दे, पण त्याची प्रजाती जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि त्याची नावं त्यांनी लिहून काढली पाहिजे. आपण एक पाकिट बनवलेलं आहे आणि त्या पाकिटं ती प्रवेशपत्रिका म्हणून आपण ते पाकिटं देतो आहे. त्याच्यामध्ये मुलांनी ते बीज गोळा करायचं आहे आणि आम्हाला 30 तारखेच्या पूर्वी आणून द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात जास्त बीज संकलनात म्हणजे प्रजातींचं संकलन जो करेल त्याला आम्ही ती उपाधी देणार आहोत. अच्छा. आणि बीज सम्राट आणि बीज बीज सम्राज्ञी प्रोग्राम आणि सोबतच त्याला जवळपास 1,000 रुपयांचं शालेय साहित्य देणार आहोत, आम्ही कॅश नाही देणार आहोत. सर, आता ही जी प्रतियोगिता आहे ही साधारणतः 1 मे ते 31 मे दरम्यान राबवली जाणार आहे. 31 मे. तर ज्याही मुलांना मुलींना याच्यामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर त्याचा काय निकष काय असं? तुम्ही 5वी ते 9वीपर्यंत सांगितलं आहे. हो, पण ते तुम्ही जे सांगितलं आहे आपण त्यांना पाकिट्स वगैरे देणार आहेत, त्या कशा पद्धतीने त्यांनी? आपण आता बहुतांशी शाळांमधनं हे पाकिटं वाटलेले वाटलेले आहेत आहेत. आणि शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ते मेसेज गेलेले आहेत. आणि काही अकोला सिटीमध्ये वेगवेगळ्या एरियांमधनं, पातूरमध्ये किड्स पॅराडाईज म्हणून शाळा आहे, तिथे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. तेल्हाऱ्यामध्ये काही शाळेमध्ये, भोपळे विद्यालयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि ज्याही मुलाला माझा नंबर सगळीकडे शेअर केलेला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण परत तो एकदा शेअर करू. ज्यांना पण कोणाला इच्छा असेल त्यांनी फोन केला तर त्याच्यापर्यंत ते पाकिट पोचवलं जाईल. अच्छा. आणि मुळात कसं आहे की मुलांनी फिरलं पाहिजे, थोडंसं झाडं बघितली पाहिजे, बिया गोळा केल्या पाहिजे आणि त्यांच्या जे कोणी नातेवाईक आहे, घरी मोठे जे आहेत, त्यांना त्या झाडाचं नाव विचारलं पाहिजे. म्हणजे याच्यामधनं 2 उद्देश आमचे साध्य होतील की मुलं फिरतील आणि झाडांबद्दल त्यांना माहिती होईल. बरोबर. आता आपण शहरातल्या पोरांचा जरी विचार केला तर शहरात पण बऱ्याच ठिकाणी खूप झाडं आहेत. म्हणजे वेगवेगळे जे आपले बगीचे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळी झाडं आहेत, तर त्यांच्या बिया त्यांनी गोळा कराव्यात आणि त्या जमा कराव्या. ग्रामीण भागामध्ये तो प्रश्नच नाही, तिथे भरपूर प्रमाणामध्ये शेतामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामधील सध्या बिया भरपूर प्रमाणात आहे, तर त्या त्यांनी गोळा कराव्या आणि त्या आम्हाला पाठवाव्यात. जेणेकरून आणि ह्या सगळ्या सीड्स गोळा झाल्यानंतर सामाजिक वनीकरण जे विभाग आहे त्या बियांपासून ते नर्सरी बनवणार आहेत. कारण आता नर्सरी बनवायला ह्या लोकांना तोच प्रॉब्लेम येतो की बिया कुठून कुठून कलेक्ट करायच्या. आणि कारण विकत घेतल्या त्यांनी तर त्या बऱ्याचशा खराब निघतात आणि एकाच प्रजातीच्या किंवा काही लिमिटेड प्रजातीच्या बिया गोळा होतात. ह्याच्यामध्ये कसं होईल की व्हेरायटी मिळेल, म्हणजे अकोटमधल्या मुलांना जास्त व्हेरायटी मिळेल, पातूरमधल्या मुलांना जास्त मिळेल किंवा ग्रामीण भागातल्या मुलांना फक्त. आता आंब्याच्या व्यतिरिक्त आता आंब्याच आपल्याकडे किती प्रकारचे आंबे आहेत जे आता हळूहळू नष्ट होत चाललेले आहेत, तर त्या पण व्हेरायटी मिळतील.
तर हे कुठेतरी यांचं संकलन व्हावं आणि मुलांना त्या झाडाबद्दल माहिती व्हावी. बरोबर. जे लुप्त होत आहेत लुप्त होत आहे त्याचं पण संवर्धन त्याचं केलं पण जाईल. संवर्धन व्हावं आणि त्याची झाडं तयार व्हावी. म्हणजे एक सुरी झाडं लावण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणजे तुम्ही एकाच पद्धतीची झाडं लावले तर मग पक्षी त्याच्यावर येणार नाही. तर पक्ष्यांना पण आवडती जी झाडं आहेत ती मुलांना कळायला पाहिजे की ह्या झाडावर पक्षी जास्त येतात, मग ह्या बिया आपण गोळा करायला पाहिजे. बरोबर. जसं उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे आपण ज्यूस ट्री प्रोग्राम राबवतो. जसं पंगारा आहे, पळस आहे, अमलताश आहे, काटेसावर आहे. ह्याच्या बिया मिळणं कलेक्ट करणं खूप गरजेचं आहे, कारण ह्याच्यावर जास्त पक्षी असतात. पळसाच्या झाडावर तुम्ही उन्हाळ्यात पाहिलं तर एकाच वेळेला तुम्हाला 40 प्रकारचे पक्षी दिसून येतात. तर हे मुलांना कळलं पाहिजे की हे झाडं सिटीमध्ये पण लागली पाहिजे. बरोबर. आज सिटीमध्ये आपण लोकर कोणची वाढणार झाडं ती झाडं लावतो, पण सिटीमध्ये पण व्हेरायटी ऑफ ट्री पाहिजे, त्याचं वैविध्यपूर्ण पाहिजे. म्हणजे मग तो तिचा पर्यावरणाचं चक्र जपल्या जाईल. आता एकाच प्रकारचं ती झाडं लावली तर ते शक्य होणार नाही. मग साधा कढीपत्ता आहे, रुईचं झाड आहे, हे पण बटरफ्लायचं मदर ट्री आहे. तर ही जी झाडं आपल्या भागामध्ये लावली, किंवा लिंबू आहे, तो मल्टीपर्पज आहे. तो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये म्हणजे तुम्हाला लिंबू पण तुम्हाला मिळू शकतं 12ही महिने, आणि ते पण एक मदर ट्री आहे बटरफ्लायचं. बरोबर. अशी जर झाडं आपल्या अंगणामध्ये आपण लावली तर ह्याच्यामधनं स्थानिक जैवविविधतेला हातभार लागतो आणि मुलांना नवीन नवीन गोष्टी कळतात. बरोबर. की बटरफ्लायने अंड टाकल्यानंतर त्याचं किती लाईफ सायकल आहे, ते सायकल कसं, अंड्यानंतर कशी त्याच्यामधनं अळी निघते, मग ती पानं खूप खाते, कोश तयार होतो, हे सगळं मुलं घरातल्या घरात बघू शकतात. बरोबर. अशी जर झाडं आपण लावली तर. आणि खूप व्हेरायटी आहेत बटरफ्लाय मदर ट्रीच्या, त्या आपण लावू शकतो. आणि त्या अशा झाडं आहेत की त्याला मेंटेनन्सचा प्रॉब्लेम नाही, की त्याला तुम्हाला खतच टाकावं लागतं किंवा विशिष्ट औषधच टाकावं लागतं. ते सगळी जंगली झाडं आहेत. नाहीच काही समजलं विद्यार्थ्यांना तर साधारणतः आपले फळांचे वृक्ष आहेत ते जरी लावले आपल्या लावले अंगणामध्ये तर ते पण म्हणजे दोन्ही फायदे होतात. त्याच्यामधनं तुम्हाला फळं पण मिळतात आणि त्याच्यामधनं ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे पक्ष्यांना पण फळं मिळतात, ते तुमच्या अंगणामध्ये त्यांचा वावर वाढतो. तशा छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे साधं कडुलिंबाचं जरी झाड लावलं तरी त्याच्यावर खूप पक्षी येतात तुमच्याकडे. बरोबर. आता साधारणतः आपण बघतो आपल्याकडे अपार्टमेंट संस्कृती आहे, जिथे ज्यांचंही घर असेल तिथे मुलं आता सहज खेळतात दिवसाचं, तर त्या मुलांनाही अनुभव येत असेल की ज्यांच्या अंगणामध्ये झाडं आहेत तिथं छानशी खेळती हवा राहतं, त्यांना खेळावंसं वाटतं. असं जिथे झाडं नाही आहेत तिथं त्यांना असं फिरकावं सुद्धा वाटत नाही. आणि आपण बघतोय सध्या की अकोल्याचं तापमान तर 45-47 डिग्री सेल्सिअसच्या मधात आहे, कॉन्स्टंटली खेळतं आहे. बरोबर. तर आपण वृक्षांची जर लागवड केली तर तापमान आपण निश्चितच कमी करू शकतो. तर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी एक हातभार लावायला हवा, कशा पद्धतीने त्यांनी स्वतःच नाही तर आपल्या पालकांनाही जागृत करायला हवं की नाही, आपल्या प्रत्येकाला एक एक झाड लावायचं आहे आणि बीजांची संकलन करायचं आहे. विद्यार्थ्यांचंच काम नाही आहे, तर त्यांच्या आईवडिलांचं काम आहे. विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांना आजकाल काय झालं की पालक पण एवढे स्पर्धेच्या युगामध्ये एवढं क्लासेस आणि याच्यामध्ये अडकवलेलं आहे. तर त्याच्यासाठी छोटे छोटे ॲक्टिव्हिटी आहे. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरामध्येच एक 10 झाडांची नर्सरी बनवायची. एक विद्यार्थ्यांनी विचार करून ठेवायचे, माझे 10 मित्र आहेत, 5 माझे नातेवाईक आहेत, 5 माझे सोबतचे आहेत ज्यांचे बड्डे आहेत. तर विद्यार्थ्यांनी आता पावसाळा सुरू व्हायच्या पहिले थोडीशी माती कुठेही अवेलेबल असते, ती माती आणून घरामध्ये ज्या तेलाच्या पिशव्या असतात किंवा दुधाच्या पिशव्या असतात, ह्यालाच खालना होल पाडले आणि त्याच्यामध्ये माती, रेती हे समप्रमाणात टाकलं आणि त्याच्यामध्ये बी रुजवलं तर त्याची स्वतःचीच 25 झाडांची नर्सरी घरात तयार होते. आणि एखाद्या बर्थडेला कोणाला महागडं गिफ्ट देण्यापेक्षा ते जर झाड त्याला गिफ्ट दिलं तर ती एक आत्मीयता वाढते की अरे ह्यानी मला झाड गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे ती समोरच्याची पण जबाबदारी वाढते की ह्यांनी एवढ्या मेहनतीने झाड दिलेलं आहे, ते मला कुठेतरी रुजवावं लागेल आणि याचं संगोपन करावं लागेल. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्या साध्य होतात की एक तर महागडं गिफ्ट घेण्याचे पैसे वाचतात आणि एक चांगलं मोटिवेशन काम आपण करत असतो. हे कुठेतरी अटॅचमेंट प्रत्येकाशी लागून राहतं. बरोबर. एक आत्मीयता वाढते आणि त्याच्यामुळे काय होईल की ह्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत, जसं आता आपण बीज संकलन करायला लावलं की नका तुम्ही आम्हाला सगळ्या बिया देऊ, थोड्याशा तुमच्याकडे ठेवा, तुमच्याकडे लावा. आणि ज्या काही आपल्याकडे ओपन स्पेसेस आहेत, अपार्टमेंट्स आहेत, रस्त्याचं आहे किंवा त्यांनी शाळेला जाताना पण त्यांनी बघून घ्यावं की इथे मी झाड लावू शकतो. आज म्हणजे तो बराचसा काळ शाळेमध्ये जाणं येणं करतो, तेव्हा त्या झाडाची काळजी जरी त्या विद्यार्थ्यांनी घेतली तरी त्या रस्त्याच्या बाजूचं झाड वाढवू शकतं. बरोबर. जाता येताना वॉटर बॅगचं पाणी समजा उरलं तर त्यामध्ये टाकलं तरी चालतं, किंवा शाळेमधनं निघताना वॉटर बॅग भरली आणि जाताना त्याला टाकलं तरी चालतं. कारण मेनमध्ये कसं आहे की ते झाड एक 4 वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने जगवलं
तर ते आपोआप सस्टेनेबल होऊन जातं. बरोबर. त्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहे की ज्या स्वतःहून त्या करू शकतात आणि त्याच्यामधनं केल्याचं आत्मिक समाधान खूप लाभतं. आणि एक सर्वात महत्त्वाचं अमोल सर एक की जोपर्यंत आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्या मुलांना घेऊन जाऊ नये, निसर्गाप्रती आपण त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणार बरोबर नाही, आहे. तोपर्यंत त्यांना निसर्गाचं महत्त्वच कळणार महत्त्व नाही. कळणार नाही. कारण अगदी आपण बरोबर बघतो की अनेक म्हणजे व्यक्तिमत्वांना म्हणा की आज ही शेती कळत नाही हो. की गहू कुठे येतं, हो. भुईमुगाच्या आहे ना, बरोबर तर आहे. त्याच्यामुळे त्यांना तेवढी आत्मीयता नसतं, शेतकऱ्यांबद्दलही नसतं आणि त्या परिसंस्थेबद्दलही नसतं. तर लहानपणापासूनच जर या निसर्गाच्या संवर्धनाबद्दल जर विद्यार्थ्यांमध्ये एक आपण रुची, एक गोडी जर वाढवली, तर निश्चित त्यांना समजून जाईल की नाही, आपलं एक कर्तव्य आहे आणि हो. या निसर्गासोबत आपण राहणार राहणार आहोत. तर अगदी बरोबर आहे. तर एक याविषयी प्रयोग जर समजा पालकांनी प्रत्येक वेळेला केला, कारण आजकाल सिंगल पॅरेंटिंग खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मुलगा जे म्हणेल ते हट्ट पालक पुरवत असतात. तर त्याच्याऐवजी तो हट्ट पुरवत असताना ती तुम्ही जी वस्तू देतात ही कुठून आली, याला निसर्गाचा किती ऱ्हास झालेला आहे हे जर समजून सांगितलं, किंवा एखाद्या वेळेला कुठे वॉटर पार्कला वगैरे नेता, आता पेरण्यांचे दिवस चालू होतील पाऊस सुरू झाल्यावर, बरोबर. तर एखाद्या शेतामध्ये घेऊन जा. तुमच्या नातेवाईका, तुमच्याकडे शेत नसेल तर नातेवाईकाच्या शेतावर घेऊन जा, किंवा जाता जाता पण तुम्ही एखाद्या शेतामध्ये थांबले, तिथे लावणी चालू असेल, पेरणी चालू असेल, तर ती दाखवा. म्हणजे एक दाणा उत्पन्न करायला, एका दाण्यामधनं हजारो दाणं उत्पन्न करायला काय कष्ट पडतात हे मुलाला कळलं पाहिजे. हे जर कळलं ना तर 100% कधी अन्न वाया घालवणार नाही. बरोबर. आणि जो म्हणतो की मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, तर त्याला जेव्हा कळतं की एक दाणा पिकवायला किती कष्ट पडतात, तर त्याला आपण काय म्हणतात, त्याचा रिस्पेक्ट वाढेल बरोबर. ह्या लोकांबद्दल, की मेहनत काय असते. आज आपल्याला मेहनत काय असते हे लोक, आपण मुलाला सांगतच नाही, नाही, बरोबर. कारण सगळं रेडीमेड देऊन राहिलेलं आहे. तेच ना. पण ते अन्न येतं कुठून, परिसंस्था त्याचं कशा प्रोसेस पद्धतीने काय काम आहे, करत आहे. ती कोणकोणत्या परिसंस्था त्याच्यासाठी, कोणकोणते माणसं त्याच्यासाठी झटतात आहे, तर हे सगळं दाखवायला पाहिजे. शाळांनी पण ह्या गोष्टी दाखवायला पाहिजे. बरोबर. तुम्ही पिकनिकला घेऊन जा, वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जा, पण असे ठिकाणं भरपूर आहे. आपल्याकडे पिकेवी आहे, पिकेवीसारखं एवढं मोठं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रोसेस चालू आहे. कलम कसा लावतात, तुम्ही सहज गेलं तर, आणि एवढे पिकेवीमधले लोक एवढे छान आहेत की तुम्हाला समजून सांगतात बरोबर. की कलम कसा लावला जातं, कलम का लावलं जातं, त्याचे फायदे काय, किंवा खुरपणीक म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स काय आहेत, की कुठच्या याला कुठचं इन्स्ट्रुमेंट वापरायला लागतं. तर हे जर समजून सांगितलं विद्यार्थ्यांना, तर खूप फरक पडतो आपल्या घरातल्या मुलांना पण. सर आता आपण हल्ली बघतो की अकोल्यामध्ये अपार्टमेंट संस्कृती फार मोठ्या प्रमाणावरती हो. फडली आणि फुलली सुद्धा आहे. तर तिथे जे राहणारे बालक आहेत त्यांना या परिसंस्थेविषयी, या निसर्गाविषयी तितकी आत्मीयता नाही आहे, बरोबर आहे. झाडांविषयी तितकी आपुलकी नाही आहे. तर त्यांनाही तुम्ही काय सांगाल, त्यांच्या पालकांनाही तुम्ही काय सांगाल सर? मी अपार्टमेंटमधल्या लोकांना एवढंच सांगेल की गव्हर्नमेंट, महानगरपालिकेने जे कंपल्सरी केलेलं आहे 3 फुटाचं तुम्हाला बाजूला हे काढायचं आहे, तर तिथे कॉन्क्रिटीकरण नका करू. आता काय झालेलं की सगळ्या अपार्टमेंटमधनं पूर्ण कॉन्क्रिटीकरण भरलेलं आहे, आणि मग ते कॉन्क्रिटीकरण ती मातीले साठते, धूळ साठते म्हणून ते धुवायला परत पाणी वाया घालवतात. त्याच्यापेक्षा जो पट्टा तुम्हाला पाहिजे आहे, 3 फीटचा पट्टा तुम्ही भिंतीच्या बाजूला साईडला सोडून ठेवला, पूर्ण कॅरी केली, त्याच्यामध्ये माती नुसती टाकून जरी ठेवली ना, त्यामध्ये गवत जरी आले ना, तर त्याच्यावर परत बायोडायव्हर्सिटी वाढू शकते. फुलते. जी आपली पूर्ण जैविक साखळी आहे, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ही एवढी सशक्त आहे की हिला फक्त प्रोटेक्ट करावं लागतं. तुम्ही प्रोटेक्ट केलं की ती आपोआप बहरते, त्याला तुम्हाला खूप काही करायची गरज नाही आहे. किंवा तुमच्या जे घर आहे त्याच्यामध्ये एक कोपरा हिरवा ठेवा, मग गॅलरी असेल, खिडकी असेल, इथे एक कोपरा, टेरेस असेल, त्याच्यावर येणारे फुलपाखरं, त्याच्यामधनं डेव्हलप होणारे त्याचं सायकल, हे मुलाला पाहता येते. तर त्याच्यामुळे निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी मनाचा आणि घराचा कोपरा येणाऱ्या पिढीसाठी हिरवा ठेवणं खूपच गरजेचं आहे. बरोबर. सर आपण आता जे निसर्ग गटाच्या माध्यमातून आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून जी एक बीज सम्राट आणि सम्राज्ञी स्पर्धा आयोजित केलेली आहे, मला वाटतं विद्यार्थी तर आपल्याला बीज गोळा करून देतीलच, पण जाता जाता आपल्या या सगळ्या अकोलेकरांना, अकोला जिल्ह्यातील सगळ्या आपले जे श्रोते आहेत त्यांना पण तुम्ही सांगा की प्रत्येकाने बीज गोळा करा आणि प्रत्येकाने आपल्या अंगणामध्ये किंवा जिथे कुठे खुली स्पेस असेल तिथं निश्चित 5 झाडं तरी लावावेत आवर्जून. कारण आपण बघतोय की अकोल्यामध्ये फार भीषण अशी तापमान वाढलेलं आहे. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाचं कर्तव्य आहे. अकोलेकरांनी फक्त हे विसरू नये की तुमचं तापमान 47 डिग्री चाललं आहे, आज 47 आहे. तुमच्या घरातली मुलं फ्युचरमध्ये काय कशाला फेस करतील ह्याचा विचार त्यांनी करावा. कारण
आपल्याकडे काय होतं की तापमानवाढ खूप होते आणि एक पाऊस पडला की सगळं विसरलं जातं. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे ते विसरून ह्या पावसाळ्यामध्ये ऊन किती तापलं एवढं विसरायचं आणि झाडं लावायची. बरोबर. झाडं लावायचीच नाही तर ती जगवायची आणि खूप करावं लागत नाही. खूप लोक करतात आहे आपापल्या परीने. तुम्हाला वेळ नसेल, तुमच्याकडे जागा नसेल, तर अशा संस्थांना, अशा लोकांना मदत करा. ज्या दुकानामधनं तुम्ही सामान घेतात आहे त्याच्यासमोर जर झाड नसेल तर त्याला फक्त 2-3 जाऊन सांगा, यार एक तर झाड लाव समोर, आम्हाला गाडी ठेवायला तर जागा दे. बरोबर. असं म्हटलं तर त्या दुकानदाराचं परिवर्तन होईल, मग तो झाड लावेल. तर याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करू शकतात. आणि सीड कलेक्शनचं जे आहे ते आता सगळेच जण फळं आणतात आहे, आंबे आणतात आहे. तर ह्याच्या कोळी जरी जमा करून दिले, ते महानगरपालिकेने पण मागच्या वर्षी आवाहन केलेलं होतं, सामाजिक वनीकरण आवाहन करतं आहे. आणि हे काही खूप दूरदूरच्या गोष्टी नाही आहेत ना, ह्या सगळ्यात जवळच्या आहेत. म्हणजे आपल्याकडे सामाजिक वनीकरण सिटीमध्येच आहे. अशोक वाटिकेच्या समोर आपलं वन विभागाचं कार्यालय, तिथे त्यांची नर्सरी आहे. जाता येता सहज त्यांना दिलं तरी ते त्याचं रोप तयार करू शकतात. आणि एक लक्षात घ्या, माझं कळकळीची विनंती आहे सगळ्यांना, की तुम्ही जर झाड लावायला इच्छुक असाल आणि झाड लावायची जबाबदारी तुम्हाला पाळता येत नसेल तर फक्त फोटोसाठी रोप घेऊ नका. कारण एक रोप निर्मिती करायला 500 रुपये खर्च येतो आणि त्याच्यामागे खूप मोठी यंत्रणा वावरते. आज जर तुम्ही कुठच्याही नर्सरीमध्ये जर गेले ना तर बिचारे एवढ्या तपत्या उन्हामध्ये पण ते लोक ते झाडं जगवताना दिसतात. बरोबर. आणि तेव्हा खूप वाईट वाटतं की आपण फोटोसाठी, स्टेटससाठी कुठून तरी रोप आणतो, लावतो आणि नंतर त्याकडे लक्ष देत नाही. तर ते लावत असताना त्या लोकांनी, सामाजिक वनीकरणच्या वनमजुरांनी घेतलेली मेहनत, वनपालांनी घेतलेली मेहनत, ही सगळी लक्षात घ्या. कारण कोणाची तरी मेहनत असते म्हणून तुमच्याकडे ते रोप येतं, असं सहज रोप नाही आहेत. आत्ता ह्या उन्हाळ्यामध्ये पण काही ठिकाणी रोपवाटिकेला पाणी नाही आहे, तर ते बिचारे टँकरने पाणी आणतात आहे, टाकतात आहे. नसेल टँकर तर गाड्यांवरनं हे घेऊन येतात आहे, भरून बकेट घेऊन येतात आणि टाकतात आहे. कारण जबाबदारी आहे, पण जबाबदारीपेक्षा आत्मीयता आहे त्यांना. ग्रीन नेट लावतात आहे, कारण ऊनच एवढं तापत आहे की ह्याच्यामध्ये घरातली झाडं जळतात आहे, तर ते बिचारी रोपं काय राहणार आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे झाडं लावताना तो एक विचार करा की हे जर मी खरंच लावू शकत असेल तरच रोप नर्सरीमधनं आणा, लावा आणि त्याला जगवा. जर नसेल जबाबदारी तर नका लावू, कारण ते झाड मरून जाईल, त्यांची मेहनत वाया जाईल. त्यापेक्षा दुसरं कोणतरी लावेल. आणि मग अशामध्ये काय होतं की खूप लोक मागतात आणि मग तुटवडा निर्माण होतो. त्याच्यामुळे ज्यांना खरोखर झाडं लावायची त्यांना बिचाऱ्यांना झाडं भेटत, गरजूवंतांना भेटत नाही आहे. फक्त सेल्फीवाले झाडं घेऊन जातात, टार्गेट काहीतरी दिलेलं असतं गव्हर्नमेंटने, ती कंप्लीट करतात, पण ते नंतर तिथे झाडं जगत नाही. तर जेव्हा पण झाड लावताना उन्हाचा विचार करा आणि त्याच्यानंतरच झाड लावा. बरोबर. कारण आपल्याला आपलं अकोला हे क्लीन आणि क्लीन म्हणण्यापेक्षा ग्रीन आणि कूल करायचं आहे. म्हणजे समोरचं टार्गेट हे करायला पाहिजे. कारण तुमचा सूर्य काही तुमची दिशा बदलणार नाही आहे, तो असाच तापत राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्यालाच आपली जबाबदारी समजून करायला लागेल आणि येणाऱ्या पिढीला याची जाणीव करून खूप देणं गरजेचं आहे. बरोबर. जेवढी ती मोबाईलमध्ये व्यस्त आहे, पण तिला जर बाहेर काढलं तर ती निश्चितच खूप चांगलं काम करू शकतं. म्हणजे मी आता ज्या विद्यार्थ्यांसोबत काम करतो आहे, तर त्यांना फक्त एक दिशा दाखवण्याचं काम करायचं आहे. ती दिशा जर व्यवस्थित दाखवल्या गेली तर ते निश्चित अकोला हिरव्यागार करण्यामध्ये ही येणारी पिढी निश्चित मदत करू शकते आपल्याला. कारण आपण बघतोय सर, सगळेजण असं म्हणतात की कर्कवृत्त आपल्या अकोल्यावरतून गेलं आहे म्हणून सूर्याचा प्रखरता आहे, पण त्याला अनेक कारणं आहेत सर. आपण बघतो की आपल्याकडची जी एक ब्लॅक कॉटन सॉईल आहे, हिची पण एक नेचरच टेंडन्सी आहे की ती उष्णता शोषून घेते आणि मग ती रात्रीपर्यंत आपल्याला भाव जाणवत आहेत. आपण रेगिस्तानमध्ये बघतोय जेवढ्या लवकर तापते तेवढं लवकर थंड होते, पण आपली काळी माती लवकर थंड होत नाही. रात्री पण आपण 32-33 डिग्री सेल्सिअसचा अनुभव घेतोय. तर सर्वांना आकाशवाणीच्या वतीने मी सुद्धा कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या या हंगामामध्ये निश्चित प्रत्येकाने एक झाड लावायचं आणि ते जगवायचं सुद्धा आहे. सर, आपण इथे आलात त्याबद्दल मी सर्व बालक दोस्तांच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्रोत्यो, आताच आपण निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत यांची सूरज गोळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निवेदन होतं नितीन ताथोडे यांचं, तांत्रिक सहाय्य होतं बाळासाहेब खराटे यांचं, निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं, सादरकर्ते होते सूरज गोळे आणि ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.